मुंबई के पवई में एक झुग्गी बस्ती को मुंबई नगर निगम और पुलिस ने तोड़ दिया। बौद्ध समुदाय पर हो रहे इस अन्याय के खिलाफ भारतीय बौद्ध महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर ने पवई में आमरण अनशन शुरू कर दिया। जय भीम नमो बुद्धाय। मी प्रेमानंद मगरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष जालना। आज रोजी आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत। धरणे आंदोलनाचा विषय आमचा असा आहे की डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पवई मुंबई येथील बौद्ध विहारासमोर आमरण उपोषणाच्या समर्थनात हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत। त्या पवई मुंबई येथील हिरानंदिनी या ठिकाणी बौद्ध लोकांचे जे घरं होते त्या ठिकाणी झोपडपट्ट्या होत्या, त्या घरं संपूर्ण या ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये इथल्या महापालिकेने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्या विरोधात आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे मुंबई हिरानंदिनी पवई येथील बुद्ध विहारामध्ये आमरण उपोषणाला बसले असून आंदोलन आज रोजी चालू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत असून या धरणे आंदोलनास जय भीम सेना चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर भीमशक्तीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रमोददादा रत्नपारखे आणि त्यांचं सर्व टीमने देखील या ठिकाणी पाठिंबा या धरणे आंदोलनाला दिलेला आहे। तसेच ज्येष्ठ नेते शिवाजीराव आदमाने साहेब यांनी देखील या धरणे आंदोलनास पाठिंबा दिले असून या अन्याय प्रतिकार दल जालना संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने साहेब यांनी देखील या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला असून संपूर्ण जालना जिल्ह्यातील सामाजिक संघटनेच्या वतीनं या धरणे आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे। त्या धरणे आंदोलनामध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या केसाला जरी धक्का लागला तर हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे। आणि या ठिकाणी आमच्या या धरणे आंदोलनामध्ये आमचे जालना जिल्ह्याची संपूर्ण कमिटी या ठिकाणी आहे। आमचे जिल्ह्याचे जिल्हा महासचिव संजयजी हेरकर असतील, जालना जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुलेखाताई मनवर असतील, छायाताई हिवाळे असतील, किरणदादा सोनवणे असतील, राहुलजी बदरगी असतील, भास्करजी गेवंदे असतील, राजकुमार दांडगे असतील, बालूदादा बोर्डे असतील, आमचे पवार राजेंद्र पवार असतील, भोकरदन तालुक्याचे आमचे राजेश युवराज घोरपडे असतील, बदनापूर तालुक्याचे अनिरुद्ध ढिलपे असतील, यासह संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून आणि या ठिकाणी जय भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई मस्के सह संपूर्ण या टीम या ठिकाणी संपूर्ण तरुण कार्यकर्ते या धरणे आंदोलनामध्ये सामील आहेत। या ठिकाणी प्रशासनाला वारंवार आणि शेवटचा देखील इशारा आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं देतोय। या सर्व सामाजिक संघटना आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं येणाऱ्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही जर प्रशासनाने पवई येथील लाभार्थ्यांना बौद्धांना घरं जर हक्काचे घरं दिले नाहीत तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढण्याचं आव्हान आंबेडकरी समाजाला मी करीत आहे आणि भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि हिरानंदिनी या ठिकाणी बौद्धांना घरं द्यावेत। जोपर्यंत राजरत्न आंबेडकर साहेब यांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही साहेबाच्या सोबत आहोत आणि साहेबाच्या केसालाही धक्का लागला तर 100% आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बौद्धांनी पेटवला हे जाहीर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आपण पाहतो जरांगे पाटलाच्या उपोषणाला परवानगी आहे, संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या उपोषणाला परवानगी आहेत, पण मुंबई येथील बौद्ध विहारात जाण्यास आम्हाला बौद्धांना परवानगी नाही। आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांना जर परवानगी देत नसाल तर शासनाला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या विधानसभेला देखील आम्ही शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। एवढं बोलतो। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहेत। मुंबई पवई हिरानंदिनी या भागामध्ये इथल्या जातीवादी प्रशासनानं बौद्धांचे घरं तोडून नेस्तनाबूत वसाड वस्ती केलेली आहे। हजारो बौद्धांना बेघर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये हेतुपुरस्कर हे काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना हक्काचे घरं मिळवून देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे 18 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत
आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आम्ही धरणं आंदोलन करत आहोत। या आंदोलनास या जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। मग जय भीम सेना असेल, भीमशक्ती असेल, अन्याय प्रतिकार दल असेल, अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या संघटना प्रमुखांनी या ठिकाणी येऊन या राजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की लवकरात लवकर ती मागणी मान्य झाली पाहिजे। त्या बेघरांना घरं त्यांनी दिले पाहिजेत। जर ही मागणी मान्य नाही केली आणि उपोषणकर्त्यांना न्याय जर दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य स्वरूपाचं असं उग्र स्वरूपाचं असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल, याची प्रशासनानं नोंद घ्यावी।